असं एक आपण एक गेम खेळूया. गेम. हां चालेल ना? हां हां बिलकुल बिलकुल. मी तुला रॅन्डम मला आता सुचतील ते 5 वर्ड्स देते. बरं. ओके, रेडी? रेडी रेडी. आणि म्हणजे तुला पाहिजे तेवढा वेळ घे आणि तू 2 मिनिटाचं स्पीच द्यायचं आहे. बरं, मग आता टॉपिक देणार? नाही, मी तुला 5 रॅन्डम शब्द देते. बरं, पण मग कशावर बोलायचं ते कोण ठरवेल? तूच ठरव. मीच ठरवू? बरं, की मी तुला टॉपिक द्यायचा? ॲज यू से. आपण घेऊया काहीतरी. 5 शब्द देते. बरं बरं. मनगट, मनगट. ओके. आधार, श्रीमंती, कष्ट आणि चव. हो. ओके. हे असं असं कुठून तरी काहीतरी आठवलं. अरे फॅन्टास्टिक. तुझी परीक्षा? ओके. आणि मी परीक्षेसाठी तयार. गुड. कारण ऑलवेज रेडी. हा पॅटर्न वर्क करतो. राईट. तर आता आपण असं घेऊया, आपण बरंच रिलेशनशिपवर बोललोय, तर आपण त्यात एखादं घेऊया की समजा हजबंड वाईफ मध्ये काहीतरी एक जर भांडण झालंय आणि तो तिला काउन्सिल कन्व्हिन्स करण्याचा, ती त्याला कोणाला तरी कन्व्हिन्स आणि ते दे हॅव टू मेकअप कारण संध्याकाळी पार्टीला जायचं. एक्झॅक्टली, पार्टीला जायचंय. आणि तो तिला म्हणतोय की सगळ्यात आधी आय एम व्हेरी सॉरी, जे काही झालं माझ्याकडनं, जे काही बोलणं झालं आहे, थोडी दाखव ना यार मनाची श्रीमंती. सोड ना आता. चुकलं माझं, थोडं रागात होतो मी. आणि असं होतंच ना. तुला माहिती आहे, माझ्या आयुष्याला सगळ्यात मोठा आधार फक्त तू आहेस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. हे सगळं काही जे आपलं जग आहे ना, या जगाची चव आहेस तू. तुझ्यामुळे अर्थ आहे माझ्या जीवनाला, माझ्या जगण्याला, माझ्या सकाळच्या चहाला, माझ्या संध्याकाळच्या कॉफीला. आता बस, आता आपल्याला हे सोडायचं. तुला माहिती आहे, जेव्हा तू अशी कधी कधी अशी अपसेट होते ना, तर माझ्या ना मनगटात ती ताकद संपून जाते. मला मी कसं समजवू तुला की तुझ्याशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थ नाही आहे. बऱ्याचदा मी शब्दात सांगत नाही, पण इट्स अ फॅक्ट. आणि झालं आहे ना, आधी पण झालं आहे, आधी पण हा विषय निघाला आहे, पण 10 वर्ष इतक्या कष्टाने फुलवलेला हा आपला इतका सुंदर संसार, आणि तू अशी रुसून याला खराब नको ना करू. चाल ना यार, आज की पार्टी बहुत इम्पॉर्टंट आहे, चाल ना, तू एकदम मस्त तयार हो, मी तुला मस्त कॉम्प्लिमेंट देणार आहे, चल कॅट. व्हेरी गुड. असं सेकंड सिच्युएशन. इमिडिएट. ओके, सेम वर्ड्स. अच्छा. 2 कलिग्स किंवा 2 मित्र, 2 मैत्रिणी. तुला जे पाहिजे ते पिकअप कर. लेट्स टेक प्रोफेशनल की यू नो, एक सीनियर ज्युनियर और कलिग्स किंवा बॉस आणि बॉस काउन्सिलिंग टू अ टीम मेंबर और बॉस आणि ज्युनियर. ओके. हाय, काय म्हणता? आम्ही ऐकलं 2 दिवस झाले तुम्ही थोडे नाराज आहात, अपसेट. हे बघ, मी सीनियर तू ज्युनियर असं काही नाही आहे. वी आर अ टीम फर्स्ट ऑफ ऑल. आज इथे बोलत असताना, आणि आपण एकमेकांचा आधार आहोत. थोडं मोकळं बोलूया. कोणत्याही ऑर्गनायझेशनला जेव्हा श्रीमंतीचा एक उच्चांक गाठायचा असतो ना, तेव्हा त्यांना आपल्या मनगटीची ताकद मिळून लावायची असते. हे बघ, कष्ट कोणाला सुटले नाही आहे. ही नाराजीच नको की 2 तास जास्त थांबावं लागलं. आम्ही कधी कधी 4-4 तास थांबतो. पण करिअरमध्ये यशाची चव चाखायची असेल ना, तर बाबा रे, काम करावं लागतं. असं रुसून चालतं का? चल चेअर अप, चल कॉफी लेते, चल कॅट. वा, मस्त झालं, खूप छान. म्हणजे ते काही शब्द वापरून आपण कुठल्याही सिच्युएशनला खूप छान प्रोजेक्ट करू शकतो. मस्त, खूप छान, मजा आली. थँक्यू. तर रश्मी, आज तू इथे आलीस ना, मला स्वतःला खूप शिकायला मिळालं. कारण माझा एक बोलण्याचंच आहे ना सगळं, हातवारे हे वगैरे असं छान शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप नक्की शिकायला मिळालं असेल. तू इकडे आलीस आणि बरंच आम्हाला तुझी सिक्रेट सांगितलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.